नमस्कार, मी प्रकाश शांताराम माने, कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा माजी नगरसेवक आणि सध्या मी शिवसेनेचा डोंबिवली शहर विधानसभा आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचा कार्यालय प्रमुख म्हणून शिवसेनाच्या मध्यवर्ती शाखेत काम बघत असतो. निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून राजेश मोरे साहेब उमेदवार म्हणून निवडणूक लढवित आहेत. राजेश मोरे साहेबांची ओळख माझी खरं तर 1995 सालापासून, पण अधिक जवळची ओळख माझी त्यांची 2000 साली झाली. कारण मी जेव्हा दुसऱ्यांदा नगरसेवक झालो त्यावेळेला राजेश मोरे साहेब नगरसेवक म्हणून महानगरपालिकेत आले आणि मग त्यावेळेला मी राजेश मोरे साहेबांमधली त्यानंतर मध्ये त्यांच्यामध्ये जी प्रगती झाली ती प्रामुख्याने मला या ठिकाणी जाणवते. आणि नंतरच्या काळामध्ये त्यांनी त्यांचं काम केलं, त्यांचं सामाजिक काम, त्यांचं राजकीय काम, संघटनात्मक काम हे बघून त्यांच्यावरती पक्षाने साधारणतः 9 वर्षापूर्वी शिवसेनेने त्यांच्यावरती शहर प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली. 15 दिवसापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलं की शिवसेनेच्या वतीने राजेश मोरे साहेबांना उमेदवारी देण्यात आली आहे. महायुतीच्या वतीने कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघात राजेश मोरे साहेब उमेदवार म्हणून सध्या निवडणूक लढवित आहे. पण राजेश मोरे साहेबांचे काही गुण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे. राजेश मोरे साहेबांमध्ये अतिशय उत्तम कार्यकर्ता म्हणून गुण आहेतच, पण कार्यालयीन कामकाजामध्ये तो सुद्धा तरबेज आहेत राजेश मोरे साहेब. त्याचं उत्कृष्ट उदाहरण मी या ठिकाणी देऊ शकतो की मी जेव्हा या ठिकाणी कार्यालय प्रमुख म्हणून काम करायला लागलो, मे 2022 पासून मी या ठिकाणी कार्यालय प्रमुख म्हणून काम करतो. पण मी कार्यालय प्रमुख म्हणून काम करत असताना अतिशय छोट्या छोट्या बातम्यांमधले बारकावे, कारण कार्यालय प्रमुख म्हणून मला वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज करावे लागतात, वेगवेगळ्या प्रकारचे बातम्या प्रसिद्धीला द्याव्या लागतात. तर त्या बातम्या असोत किंवा विविध प्रकारचे अर्ज असोत, फक्त एका नजरेत त्याच्यामध्ये काय कमतरता आहे या कमतरतेची जाणीव लगेच करून देणारे आमचे राजेश मोरे साहेब आहेत. खरं तर मी आयुष्यभर संघटनात्मक काम करून आलो, पण 2 वर्षापासून मी हे ऑफिसमधलं कामकाज करतोय. परंतु हे सगळं करत असताना त्यांच्यातली ही जी कला आहे एक प्रकारची, ती माझ्यासारख्यांना आकर्षित करते आणि ही त्यांची गोष्ट मला आवडते. त्याशिवाय प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यावर प्रेम करणं, वेळेवरती रागवणं, पण नंतर त्याला विश्वासात घेणं आणि मग त्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्याला सुद्धा कळते की राजेश मोरे साहेब आमच्यावर जे रागवतात, चिडतात, हे केवळ आपल्या प्रेमाखाती आणि आपल्यावर असलेल्या विश्वासाखाती. या सगळ्या गोष्टींमुळे राजेश मोरे साहेब पदाधिकारी कार्यकर्त्यांना अतिशय जवळचे असे नेते आहेत. नागरिकांबरोबर सुद्धा राजेश मोरे साहेबांचा अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. विविध प्रकारच्या लोकांची वेगवेगळ्या क्षेत्रातली कामं करणं, महत्वाचे म्हणजे सकाळी अगदी 6 वाजल्यापासून रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत सुद्धा राजेश मोरे साहेब सहजासहजी उपलब्ध होतात. मध्यरात्री सुद्धा कधी या माणसाला फोन केला, कधी फोन उचलला गेला नाही असं होत नाही. यदा कदाचित कधी फोन उचलला नाही तर त्या फोनला परत त्याचा पाठपुरावा करून त्या माणसाला, त्या कार्यकर्त्याला फोन करणं हा त्यांच्या अंगी असलेला एक मोठेपणा आहे. आणि अशा प्रकारची व्यक्ती जर विधानसभेची निवडणूक लढवित असेल, मला खात्री आहे की या विधानसभेतले मतदार राजेश मोरे साहेबांवर विश्वास ठेवून महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि या विधानसभाच नव्हे त्या लोकसभेचा कायापालट केलेले कार्यसम्राट खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून राजेश मोरे साहेबांना भरघोस मतांनी, प्रचंड मतांनी निवडून देतील असा माझा विश्वास आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आम्ही कल्याण ग्रामीणचे नागरिक आता आतुर आहोत कल्याण ग्रामीणच्या विकासासाठी.